फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आज बनवणार आहे खमंग ढोकळा. तर आज खमंग ढोकळ्याची रेसिपी सचिननी मला बनवायला लावली आहे. खमंग ढोकळा बनवायला गेली तर खूप सारा टाईम वेस्ट होणार. त्यामुळे मीच आणलेलं आहे खमंग ढोकळ्याचं रेडीमेड पॉकेट, म्हणजे इन्स्टंट पॉकेट. हे आहे गिट्सचं पॉकेट. यामध्ये एकूण 50 खमंग ढोकळे आपल्याला बनवून मिळणार आहे. तसेच या ढोकळ्याच्या पॉकेटमध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे. ऑलरेडी सगळं या पॉकेटमध्ये टाकलेलं आहे. तर त्याच्या बॅक साईडला बघा सर्व स्टेप दिलेल्या आहे. आपल्याला तो ओपन कसा आहे करायचा, त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं, काय नाही, हे सगळी माहिती यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. तसेच याची प्राईज आहे 135 रुपयाचा आहे हा. जर तुम्ही डीमार्टमध्ये गेले तर डीमार्टमध्ये हा तुम्हाला 50% किंवा 75%मध्ये किंवा कॉम्बोमध्ये मिळू शकतो. तर फ्रेंड्स, हा अर्धा जो आहे पॉकेट तो आधी मी यूज केलेला आहे. तर अर्धा माझ्याकडे उरला होता, त्यामुळे तो मी आता यूज करत आहे. तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे अर्धा पॉकेट उरला असेल त्याला तुम्ही तसंच पॅक बंद करून त्याच डब्यामध्ये चांगल्या ठिकाणी ठेवू शकता, स्टोअर करू शकता आणि जेव्हा बनवायचा आहे तेव्हा अर्धा तुम्ही यूज करू शकता. तर फ्रेंड, मी आज ढोकळा बनवणार आहे इडली पात्रामध्ये. तर मी सर्वात आधी माझं जे इडली पात्र आहे ते घेतलं आहे आणि इडली पात्राचं जे लास्टवाला सर्वात लहान जो पात्र आहे ते मी उलटं करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपला ढोकळ्याचा जो पॉट आहे किंवा डब्बा आहे तो आपला बरोबर त्यावर बसवता येईल, त्यामुळे मी तसं ठेवलेलं आहे. तर गॅस ऑन करून आपलं पाणी जे आहे, पात्रामधलं जे पाणी आहे ते गरम होऊ द्यायचं, म्हणजे त्याची वाफ वर येणार आणि आपला ढोकळा चांगला शिजणार. त्यासाठी मी आपली गॅस ऑन करून ठेवलेली आहे. तसंच मी आपल्या ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते एका पात्रामध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी काहीही ॲड करत नाही आहे. बस 2 ते 3 थेंब मी आपलं जे खायचं तेल आहे, म्हणजे आपलं भाजीचं तेल, ते मी त्यामध्ये ॲड करत आहे. त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो सॉफ्ट बनणार. ऑलरेडी त्यामध्ये सगळं मिक्स करून आहे, तर मी ॲडिशनल त्यामध्ये थोडंसं ऑइल मिक्स करत आहे. त्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो सॉफ्ट होणार आणि स्पंजी होणार. त्यामुळे ऑइल मी मिक्स करत असते. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यूज करू शकता, नाहीतर त्याला स्किपसुद्धा करू शकता. आणि मी नंतर त्यामध्ये पाणी टाकत आहे. पाणी पण जास्त टाकायचं नाही आहे. जसं आपलं नॉर्मली बेसन राहते त्याप्रकारे आपल्याला तो घोल बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपला ढोकळा सॉफ्ट आणि स्पंजी होणार नाही. त्यामुळे आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळसुद्धा आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे. मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला मिश्रण करायचं आहे आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे. ऑलरेडी याच्यामध्ये इनो वगैरे सगळं मिक्स असल्यामुळे ढोकळ्यामध्ये आपल्याला बबल दिसत आहे, ते इनोचेच आहे. तर मी आता एका पातेल्यामध्ये, म्हणजे आपलं कुकरचं जे भांडं आहे ते कुकरचं भांडं घेतलं आहे. त्याला मस्तपैकी ऑइल लावून घेतलेलं आहे. ऑइल चारही बाजूला पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपलं मिश्रण आहे ढोकळ्याचं, ते ढोकळ्याचं मिश्रण मी त्यामध्ये टाकत आहे. आपल्या ढोकळ्याचं कॉन्सिस्टन्सी जे आहे ते अशीच पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. तर आपला ढोकळा जो आहे, ढोकळ्याचा जो डब्बा आहे तो आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे. बघू शकता वाफ मस्त निघालेली आहे. पटकन आपल्याला यावर झाकण ठेवून पटकन त्याची 5 मिनटामध्ये किंवा 5 ते 10 मिनटामध्ये आपली वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी वाफ निघालेली आहे. तर मी आता कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि यामधली वाफ बाहेर जाणार नाही आणि आपला ढोकळा लवकर बनून तयार होणार. यासाठी मी आपल्याकडे जो जड वस्तू असेल, मी तावा ठेवत आहे. तुम्ही कोणतीही वस्तू जड त्यावर ठेवू शकता, तरी पण आपली थोडी थोडी वाफ तरी बाहेर जाणार आहे. तर मी आता माझी गॅस जी आहे ती थोडीशी कमी करून ठेवलेली आहे, म्हणजे आपलं पात्रातलं जे पाणी आहे ते आटणार नाही आणि आपला कुकर डागणार नाही. तर आपला ढोकळा बनून झाला आहे काय, यासाठी मी आता कुकर ओपन करत आहे. वाव, तुम्ही बघू शकता ढोकळा आपला एकदम परफेक्ट शिजलेला आहे. तरी तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही एक चाकू घेऊन किंवा सुरी घेऊन त्यामध्ये टेस्ट करू शकता. तर बघू शकता मी चाकू लावून बघितला आहे. तर आपला ढोकळा शिजला आहे, त्यामुळे मी आता सांशीने तो आहे बाहेर काढून घेते. बाहेर काढल्यानंतर तो 2 ते 3 मिनिट आपल्याला थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे तो सेट होऊन जातो आणि चाकूनी किंवा सुरीने आपण तो पूर्ण गोल गोल फिरून घ्यायचा. त्यामुळे आपण ढोकळा जो आहे तो परफेक्ट तसाच्या तसा बाहेर निघून येतो. तर आम्ही एक खोलगट ताट घेतला आणि ताटामध्ये उघडा करून तो टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा जो आहे न तुटता न काही होता परफेक्ट असा पडलेला आहे.
बघा मस्त छान दिसत आहे आपला ढोकळा आणि टेस्टसुद्धा मस्त लागणार आहे. तर तुम्हाला जिरं मोहरीचा तडका जर द्यायचा असेल तर तुम्ही असं पण देऊ शकता किंवा कट करून पण त्यावर टाकू शकता. तर मी आधी कट करून त्यावर जिरं मोहरीचा तडका देणार आहे. मस्त छान छोटे छोटे स्लाइस मी काटून घेणार आहे. तर मी ढोकळ्याचे छोटे छोटे स्लाइस काटून घेतलेले आहे. तर अतिशय सुंदर असा आपला ढोकळा दिसत आहे. तर ढोकळ्याला तडका देण्यासाठी मी आधी एक गंज घेतलेला आहे छोटासा. त्याच्यामध्ये तेल टाकून 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहे आणि त्यामध्ये जिरं मोहरी आपल्याला टाकायची आहे. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर थोडासा आपल्याला कोथिंबीर सांबार टाकायचा आहे आणि हा सगळा तडका आपल्याला आपल्या ढोकळ्यावर टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या ढोकळ्याची टेस्ट आहे ते अतिशय सुंदर लागते. तर तडका आपला जो आहे तो ढोकळ्यावर असा पसरून द्यायचा. मस्त तुम्ही ढोकळ्याची लेअर बघू शकता. एक एक ढोकळा वेगवेगळा झालेला आहे. मस्त छान. तर मी आता ढोकळा जो आहे तो माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये पॅक करून देत आहे. त्याला मी साधे ढोकळे देत आहे, म्हणजे त्यावर त्याला कोणताही मसाला आवडत नाही, म्हणजे जिरं मोहरीचा तडका अजिबात त्याला आवडत नाही. त्यामुळे मी त्याला वेगळा काढून ढोकळा देत आहे.